फळं खाणं ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. अनेक जण फळं खातात किंवा फळांचा ज्यूस करून पितात. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, फळं कोणी खावीत आणि ज्यूस कोणी प्यावा याबद्दल अनेक लोकांना कन्फ्युजन असतं. तर हेच कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. तर फळं कोणी खावीत आणि फळांचा ज्यूस कोणी प्यावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरंच आपण ज्यूस घ्यायला पाहिजे का फळं खायला पाहिजे? फळ कुठलंही शरीरात घेताना तुम्ही तोंडात टाकल्यावरती खूप वेळ चावलं तर त्याच्यामध्ये शरीरातली लाळ मिक्स होते आणि ही लाळ तुम्हाला केवळ तेच फळ नाही तर शरीरामध्ये तुम्ही यापूर्वी घेतलेले सगळे अन्न घटक डायजेस्ट करायला देखील खूप मदत करत असते. त्यामुळे फळ कोणी खावं आणि ज्यूस कोणी घ्यावा हे आपण आता बघूया. ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, ज्यांची रिकव्हरी स्टेज सुरू आहे, जे पेशंट बेड रिटर्न आहेत, ज्या पेशंटमध्ये डे टू डे हिमोग्लोबिन CBC काउंट केला जातो, अशा सगळ्या पेशंटला फळ हा ज्यूस देण्यापेक्षा अतिशय जास्त फायदेकारक असतो. परंतु ज्या व्यक्तींमध्ये रोज आपण फळ खाण्याची सवय डेव्हलप करणार आहोत आणि रोज त्यांनी फळ खायला पाहिजे असं आपण त्यांना सांगत जर असू तर निश्चितच फळ हे स्वच्छ धुवून कापूनच खायचं आहे. ज्यूस घेताना केवळ फळांमधला ज्यूसच आपण त्या रुग्णास किंवा त्या व्यक्तींना देतो, परंतु फळ खाताना मात्र ते सालीसकट खाणं. अनेक फळं असे आहेत की जे आपण सालीसकटच खायला पाहिजे. त्याच्यामध्ये ॲपल आहे, त्याच्यामध्ये ताजे अंजीर आहेत. तर हे सगळे फळ घेताना तुम्ही जर सालीसकट चावून खाल्ले तर त्या सालींमध्ये असणारे घटक देखील तुम्हाला निश्चितपणे मदत करत असतात. ज्यूस देताना मात्र तो घ्यायचा किती आणि किती वेळा घ्यायचा? तंदुरुस्त व्यक्तीने ज्यूस घ्यायचा असेल तर त्याचं प्रमाण 50 ते 60 ml पेक्षा जास्त असायला नको. हा ज्यूस मात्र तुम्हाला खरंच सकाळचा नाश्ता झाल्यानंतरच घ्यायचा आहे. ज्यांची खूप गुंतागुंतीची धावपळीची जीवनशैली आहे, ज्यांच्या लाईफस्टाईलमध्ये सकाळचं जेवण घेतल्यानंतर दिवसभर जेवायला वेळ मिळत नसेल, अशा सगळ्यांनी मात्र घराच्या बाहेर पडताना रोज सकाळचा नाश्ता, पोटभरीचा नाश्ता झाल्यानंतर वेळ जर नसेल तर ज्यूसच्या माध्यमातून फळांची एनर्जी शरीरामध्ये साठवणं गरजेचं आहे. फळं खाताना ते स्वच्छ धुवून घ्या. प्रति व्यक्ती 300 ग्रॅम फळ रोजच्या रोज खा. फळ घेण्याच्या कॅटेगरीमध्ये आंबट फळांना जास्त प्राधान्य द्या. मग आंबट फळ जर आपण बघितली तर जी ज्युसी स्वरूपातली जास्त आहेत, मोसंबी आहे, संत्री आहे, हे ज्यूस किंवा पाईनॲपल आहे ज्याच्यामध्ये जास्त आंबटपणा आहे, अशी फळं अँटीऑक्सिडंट असणारे घटक यांनी अगदी भरपूर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात. व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E जास्त असतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही फळं मदत करत असतात. जे रुग्ण आहेत, जे पेशंट आहे, ज्यांचा रिकव्हरी पिरियड सुरू आहे किंवा ज्यांची लाईफस्टाईल अतिशय गुंतागुंतीची किंवा खूप बिझी आहे, ज्यांची लाईफस्टाईल बैठी असेल, अशांनी मात्र फळ कापूनच खावं किंवा ज्यांची लाईफस्टाईल अतिशय दगदगीची असेल, अशांनी मात्र सकाळच्याच नाश्त्यानंतर फळांचा ज्यूस घेणं हे त्या आरोग्यासाठी अतिशय फायदेकारक आहे. आहार तज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुमची तब्येत अजून आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.